सर, शिक्षकाची आज अशी काय वेळ आली? सर्वप्रथम मी या राज्य शासनाचा निषेध करतो। मागील 18 वर्ष 20 वर्षापासून आम्ही सर्व शिक्षक 68,000 शिक्षक विना वेतन आम्ही ज्ञानदान करण्याचं काम करतो, पण ज्या ज्ञानदानाचा ज्या नोकरीचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे तो मोबदला आम्हाला शासनाकडून मिळत नाही। कारण शासनाचे जे काही ध्येय धोरण आहेत ते शासनाचे ध्येय धोरण बदलत चालले आहेत। जे 14 ऑक्टोबर 2023 चा जो काही शासन जीआर आहे त्या 24 जो जीआर आहे त्या जीआर मध्ये शासनाने वाढीव टप्पा देण्याचं आम्हाला आदेश काढला होता आणि हा शासन हा आदेश वेटीस धरून बाजूला ठेवून आणि आमचा जो टप्पावाढ आहे तो स्थगित केलाय। आमचे जे काही 7 शिक्षक आमदार आहेत या शिक्षक आमदारांना त्यांचं नावच आहे शिक्षक आमदार, यांनी शिक्षकाचे व्यथा प्रश्न मांडले पाहिजेत, पण हे जे काही 7 शिक्षक आमदार आहेत यांनी शिक्षकाचे प्रश्न न मांडता ज्या मतामध्ये आमच्या स्वतःचं भवितव्य आहे त्यांचं हित आहे असेच प्रश्न ते मांडत आहेत। जसे आमचे शिक्षण मंत्री आहेत, शिक्षण मंत्री त्यांचं नावच आहे शिक्षण मंत्री, म्हणजे शिक्षणावर त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे, शिक्षकाच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे, पण हे शिक्षण मंत्री शिक्षकाचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न न विधानसभेत मांडता त्यांनी त्यांच्या सोयीताचे रेल्वेचे असतील कारखान्याचे असतील जसे उद्योगधंदे असतील असे प्रश्न ते विधानसभेत मांडतात। आम्हाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सांगणं आहे, साहेब तुम्ही शिक्षण मंत्री आहात, तुमचं काम आहे की तुम्ही शिक्षणावर किंवा शिक्षकावर असे मुद्दे मांडले पाहिजे। तुम्ही उद्योग व्यापार रेल्वे हे मुद्दे सोडून तुम्ही शिक्षकाचे प्रश्न मांडा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। आज आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाने आम्हाला रोखलं, आज प्रशासन समोर आहात म्हणून आम्हाला रोखलं गेलं। जर हीच वेळ आमच्यावर जर पुन्हा जर येत असेल तर याच्यानंतर आम्ही विधानसभेवर आत्मदहन करू, विधानसभेमध्ये आम्ही घुसून त्या ठिकाणी आत्मदहन करू। जर आम्हाला आमच्या कामाचा मोबदला भेटत नसेल उपाशी मरण्यापेक्षा आम्ही तुमच्या दारामध्ये येऊन मरू जर आम्हाला न्याय नाही भेटला तर।